आणि आपण वचनामधून पुढे जात असताना आपण यावेळेस निर्गम याचा 10वा अध्याय आणि वचन 8 ते 10 आपण वाचूया. बंद करते. तेव्हा मोशे आणि अहरोन यांना पुन्हा फारोकडे आणण्यात आले आणि तो त्यांना म्हणाला, तुम्ही जाऊन आपला देव परमेश्वर याची सेवा करा, पण जाणार कोण कोण? मोशेने म्हटले, आम्ही आमचे तरुण व म्हातारे यासह जाऊ. आमचे मुलगे, आमच्या मुली, आमची शरीरे मेंढरे आणि आमची गुरुढरे या सर्वांना आम्ही घेऊन जाणार, कारण परमेश्वराप्रित्यर्थ आम्हाला उत्सव करायचा आहे. या ठिकाणी हा जो भाग, शास्त्र भाग आहे, आपला सर्वांना हा ज्ञात आहे प्रियांनो. देवाची इच्छा होती का देवाचे जे लोक आहेत, इस्रायल लोक, हे मिस्राच्या आधिपत्याखाली होते. मिस्राचे गुलाम म्हणून ते त्या ठिकाणी राहत होते, गुलामीची सेवा करत होते. पण देवाची योजना होती की त्यांना त्या ठिकाणाहून, त्या मिस्रामधून, त्या फारोच्या गुलामीतून त्यांना बाहेर काढायचं आहे. आणि त्यासाठी मोशेची योजना केली होती प्रियांनो. आणि देवाने मोशेला घडवलं होतं. देवाने मोशेने जरी त्याला ते काम करण्यासाठी असमर्थता दर्शवली होती, तरी देखील देवाने त्याला घडवलं, त्याला प्रोत्साहित केलं. आणि मोशे आणि आरोन हे त्या फारोकडे त्या जाऊन ते विनंती करतात का कृपया आम्हाला आमच्या देवाची आराधना करण्यासाठी आम्हाला जाऊ दे. आणि देवाची इच्छा म्हणतो काय, देवाची सुद्धा इच्छा होती की माझ्या लोकांनी त्या फारोच्या गुलामगिरीतून बाहेर जाऊन काय करावी? माझी आराधना करावी, माझी स्तुती करावी. आणि म्हणून आम्ही निर्गमाच्या 5व्या अध्यायात आणि जर 3ऱ्या वचनात जर त्या ठिकाणी जर वाचलं, निर्गम 5:3, त्या ठिकाणी ते म्हणाले, इब्रायांच्या देवाने आम्हास भेट दिली तर आता आम्हास 3 दिवसाच्या वाटेवर रानात जाऊ द्यावे आणि आमचा देव परमेश्वर यास यज्ञ करू द्यावा. आणि म्हणून तो त्या ठिकाणी देवाची इच्छा होती का माझ्या लोकांनी रानात जाऊन काय करावा? मला यज्ञ अर्पण करावा, माझी आराधना करावी. आणि ह्या इच्छेप्रमाणे फारो कडे मोशे आणि अब्राम त्या ठिकाणी, मोशे आणि आरोन जातात प्रियांनो. परंतु फारोची इच्छा नव्हती की ह्या लोकांनी या ठिकाणाहून जावं, या गुलामगिरीतून मुक्त व्हावं. आणि म्हणून फारो त्याच्या पुढे काही तडजोडीचे प्रस्ताव ठेवत आहे प्रियांनो. तो त्या ठिकाणी तो जाऊ देत नाही, त्यांना सहजासहजी जाऊ देत नाही. परंतु आमचा देव एवढा सर्वश्रेष्ठ आहे का देवाने काय केलेलं आहे, त्याच्यावरती 10 पिढ्या आणलेल्या आम्ही पाहतो त्या मिसर देशावरती. आणि त्या पिढ्यामधून शेवटची जी त्यांचा प्रथम पुत्र, त्याचं जेव्हा मरण होतं त्या ठिकाणी, त्यावेळेस तो काय करतो? त्यांना तो अनुमती देतो का तुम्ही जा. आणि परंतु जात असताना तो त्याला काही कंडिशन टाकतो प्रियांनो. आणि ते जर खरोखर आम्ही सुद्धा या जगामध्ये जीवन जगत असताना आम्ही जर काही कंडिशन ठेवून, काही किंवा तडजोडी ठेवून जर आम्ही जीवन जगण्याचा प्रयत्न जर करत असतो, तर देव आम्हाला त्यामध्ये यश देत नाही प्रियांनो. हे आपण पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहिलेलं आहे. म्हणून आपण सुरुवातीला काही ज्या लोकांनी देवाशी वचनाची तडजोड केलेली आहे, ते देव कशा प्रकारे ते अपयशी झालेले आहेत प्रियांनो. त्यांना कशा प्रकारे त्यांना काय मिळालं? शासन मिळालेलं आहे. आम्ही जर उत्पत्तीच्या काही सुरुवातीच्या अध्यायामध्ये, 2ऱ्या अध्यायामध्ये गेलो, देवाने त्यांना सांगितलं 2ऱ्या 3ऱ्या अध्यायामध्ये का आदामाला सांगितलं होतं की तू त्या बागेच्या मध्यभागी जे फळ आहे, जे झाड आहे, त्याचं तू फळ खाऊ नको. आणि तीच आज्ञा हवेला सुद्धा लागू होती. पण काय केलं? हवेने ते फळ खाल्लं. सैतानाने तिला फळ खाण्यासाठी काय केलं? तिला भरीस घातलं. आणि तिने काय केलं? ते फळ खाल्लं, ती पापात पडली. आणि आदामाने देखील काय केलं? तिच्या पत्नीचं, त्याच्या पत्नीचं, हवेचं, पापाचं अनुकरण केलं प्रियांनो, अनुकरण केलं. आणि त्यांनी काय केलं? देवाच्या वचनाची एक प्रकारे तो तडजोड काढण्याचा प्रयत्न करत होता. आणि आम्ही त्याचा दुष्परिणाम पाहतो. देवाने त्यांना त्या एदेन बागेतून काय केलं? त्यांना बाहेर घालून दिलं. त्यांना काय दिलं? त्यांच्या जीवनामध्ये श्रम आले प्रियांनो, त्यांच्या जीवनामध्ये कष्ट आले, त्यांच्या जीवनामध्ये मरण आलं प्रियांनो. आणि आम्ही दुसरं जर उदाहरण पाहिलं आम्ही, तर पहिले शमूएलाच्या जर 15व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी गेलो, शौलाला स्पष्ट सांगितलं होतं तर तू त्या अमालेकाचा काय कर? सर्वनाश कर. परंतु आम्ही त्या ठिकाणी पाहतो शमूएलाने काय केलेले? त्या ठिकाणी त्याच्याशी तडजोड केलेली आहे. त्या राजाला त्यांनी ते मारलं नाही, तर त्याला काय केलं? त्याला जिवंत पकडून आणलेलं आम्ही पाहतो. आणि त्या ठिकाणी काय केलं? त्यांनी त्याचे जे गुरेढोरे होते त्यांचा देखील नाश केलेला नाही. देवाची इच्छा होती, शमूएलाने त्याला स्पष्ट सांगितलं होतं तू त्यांचा समूळ नाश कर. पण त्यांनी तो
केलेला नाही प्रियांनो, त्याने केलेला नाही. आणि आम्ही पाहतो त्याचा परिणाम काय झालेला आहे. त्याचा परिणाम म्हणजे शौलाला आपले राज्य गमावं लागलेलं आहे प्रियांनो. शौलाला आपलं राज्य गमावं लागलेलं आहे प्रियांनो. आणि आम्ही जर तिसरं जर उदाहरण पाहिलं थोडं, यहूदाने काय केलं, जो प्रभूचा शिष्य होता त्यांनी सुद्धा देवाच्या वचनाची तडजोड केली प्रियांनो. आणि तो काय केलं, त्याचं जे प्रेम होतं ते प्रभूवरती एक तथाकथित आणि बेगडी असं प्रेम होतं. आणि त्यांनी काय केलं, त्यांनी त्या तडजोड केली प्रियांनो. त्यांनी त्या यहुदी लोकांशी त्या तडजोड केली, त्या याचकांशी तडजोड केली. आणि केवळ त्याने 30 रुपयासाठी काय केलं, आमच्या प्रभूला धरून दिलेला आम्ही पाहतो. आणि त्याचा दुष्परिणाम काय झालेला आहे, तो त्या ठिकाणी त्याला मरण आलेलं आहे प्रियांनो. त्याला पश्चाताप करण्याची संधी देखील आली नाही. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही देखील या जगामध्ये जीवन जगत असताना आम्ही काय केलं पाहिजे, कुठल्याही गोष्टीच्या तडजोड नाही केली पाहिजे प्रियांनो. आज आम्ही या जगामध्ये पाहतो, आजच्या आधुनिक जगामध्ये काय करतात देवाचे लोक, आधुनिकतेबरोबर काय करतात, लोकांबरोबर तडजोड करतात प्रियांनो. आणि ख्रिस्ती लोक काय करतात, विश्वाणारे लोक देखील काय कधी कधी ते पापाची तडजोड करतात प्रियांनो, पापाची तडजोड करतात. आणि आम्ही जी मंडळी म्हणतो देवाची, जी निवडलेली आहे, रक्ताने खंडून घेतलेली आहे, ती मंडळी देखील काय करते, जगाबरोबर तडजोड करते प्रियांनो. आणि म्हणून काय होतं, त्याचे काम परिणाम आपल्याला काही ठिकाणी ते पाहाव्यास देखील मिळतात प्रियांनो. म्हणून आम्ही जीवन जगत असताना कुठल्याही प्रकारची तडजोड करू नये प्रियांनो. आम्ही दानिएलाचं जे उदाहरण पाहतो, दानिएलाच्या ते 3 मित्रांचं उदाहरण पाहतो प्रियांनो. त्यांनी नबुकदनेस्सर राजाची बिलकुल तडजोड केलेली नाही प्रियांनो, तडजोड केलेली नाही. आणि त्या सर्व दुःखामध्ये, कष्टामध्ये, संकटामध्ये देवाने काय केलं, देव त्यांच्याबरोबर उभा राहिला प्रियांनो. आणि त्यांना त्या संकटामधून त्याने सोडवलेलं आहे प्रियांनो. आपण तो शास्त्र भाग पाहणार नाही. तर आपलं जे मूळ वचन होतं, फारोने कशा प्रकारे तो काय करता, त्या मोशे समोर तो काय करतात, तडजोडीचे प्रस्ताव ठेवत होता प्रियांनो. आणि म्हणून आम्ही जर त्या ठिकाणी निर्गमाच्या 8वा अध्याय आणि जर 28व्या वचनात त्या ठिकाणी गेलो, आम्ही सुरुवातीला सांगितलं, फारोने त्यांना जाण्याला परमिशन दिली ओलांडण्याच्या याच्यानंतर. आपण काय केलं, तो काय म्हणतो 8 आणि 28 मध्ये जर आम्ही त्या ठिकाणी, फारो बोलला, तुम्ही रानात जाऊन तुमचा देव परमेश्वर याचा यज्ञ करावा, यासाठी मी तुम्हाला जाऊ देतो. मात्र काय म्हणते, मात्र तुम्ही फार दूर जाऊ नका. त्याचा पहिला प्रस्ताव होता का तुम्ही फार दूर जाऊ नका प्रियांनो. तुम्ही 3 दिवसाच्या प्रवासात जा, पण तुम्ही जास्त दूर जाऊ नका प्रियांनो. आणि हा प्रस्ताव काय केला, मोशेने अस्वीकारला नाही प्रियांनो. कारण मोशेने हा प्रस्ताव नाकारला, कारण इजिप्त पासून वेगळे होण्याची सोय त्यात नव्हती प्रियांनो. इजिप्त पासून दूर होण्याची त्याच्यामध्ये सोय नव्हती. आणि म्हणून त्यांनी मोशेने तो आणि म्हणून आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये जीवन जगत, आमचे जर त्यावेळेस तारण होतं प्रियांनो, आमच्या तारणानंतर आम्ही कधीही जगाशी, या सैतानाशी, या जगाच्या अधिपतीशी आम्ही काय केली पाहिजे, तडजोड नाही केली पाहिजे प्रियांनो. आणि म्हणून आम्ही बाप्तिस्म्यानंतर, तारणानंतर आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही जगापासून, जगातील मोहापासून आम्ही काय केलं पाहिजे, दूर पाहिजे प्रियांनो. मी दूर राहिलं पाहिजे प्रियांनो, दूर राहिलं पाहिजे प्रियांनो. आणि खरोखर जर आम्ही असं जर त्या ठिकाणी राहिलो तर काय होतं, देव आम्हाला त्याच्या जीवनामध्ये यश देतो, आम्हाला त्याच्या जीवनामध्ये आम्हाला तो सक्सेस देतो प्रियांनो. आणि म्हणून या ठिकाणी फारोने त्यांना अनुमती दिली, पण तो काय म्हणला, फार दूर जाऊ नका. कारण त्याला वाटलं असं की हे जर मी या लोकांना जर दूर जाऊ दिलं तर हे लोक त्यांना देवाने जे आधी वचन दिलेलं आहे त्या देशामध्ये ते जातील. मोशे त्याला साथ देत नाही. आणि त्याला चिंता होती की हे जर लोक जर दूर गेले तर काय होईल, ते जातील. त्याला ती भीती होती. आणि म्हणून मोशेने काय केलेलं आहे, फारोने त्यांना त्या ठिकाणी हा प्रस्ताव ठेवला, तुम्ही जा, तुमच्या देवाची आराधना करा, पण तुम्ही काय करा, फार दूर जाऊ नका, तुम्ही फार दूर जाऊ नका प्रियांनो. आणि म्हणून आम्ही देखील, आम्हाला सैतान काय करतो, आम्हाला देखील तसंच म्हणतो, तुम्ही जा, पण तुम्ही जास्त वेळ मंडळीमध्ये घालू नका. तुम्ही जास्त वेळ देवाच्या लोकांच्या सहभागितीमध्ये घालू नका. तुम्ही फक्त संडेलाच जा, फक्त आराधनेच्या दिवशी जा, आणि काय करा, तुम्ही परत या. तो म्हणतो तुम्ही दूर जाऊ नका प्रियांनो. आणि दुसरा प्रस्ताव त्याने त्या ठिकाणी ठेवला. आम्ही जर निर्गम 10 आणि 8वा अध्याय जर त्या ठिकाणी म्हणतो, केवळ पुरुषच जा प्रियांनो. 10व्या वचनाचा शेवटचा भाग आहे, त्या ठिकाणी तुम्ही पुरुषच जा आणि परमेश्वराची सेवा करा, कारण तुम्ही काय करा, तुम्ही फक्त पुरुषच जा प्रियांनो. आज देखील तशीच परिस्थिती आहे प्रियांनो. आम्ही कित्येक त्या ठिकाणी पाहतो, या वास्तव या जगामध्ये जीवन जगत असताना केवळ पुरुष मंडळी जातात. मुलांना ते घेऊन जात नाही, आपल्या पत्नीला ते घेऊन जात नाही, कारण त्यांना काय असतं,
घरामध्ये हल्लीच्या परिस्थितीमध्ये पाणी भरावं लागतं. काही बंधुजन म्हणतात, बहिणी का नाही आल्या तर घरात पाणी भरावं लागतं. काहीतरी सबबी सांगतात. ते देवाच्या वचनाची तडजोड करतात. देवाची इच्छा होती का तुम्ही सर्व कुटुंबाने जावं प्रियानो. आणि आमचं सुद्धा तसंच म्हणणं आहे का आम्ही सुद्धा काय केलं पाहिजे, आम्ही सर्व कुटुंबाने एकत्रितपणे आम्ही देवाची आराधना करण्यास गेलं पाहिजे. परंतु या ठिकाणी सैतान काय करतो, अशा गोष्टी होऊ देत नाही, अशा गोष्टी होऊ देत नाही प्रियानो. आणि म्हणून आम्ही त्या गोष्टीची काय केली पाहिजे, आम्ही दखल घेतली पाहिजे प्रियानो. आम्ही या जगामध्ये जीवन जगत असताना, आम्ही आराधनेला जात असताना आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे आम्ही सहकुटुंब जायला पाहिजे प्रियानो. आणि त्यापण आम्ही त्या ठिकाणी तसं करत नाही प्रियानो. आम्ही केवळ पुरुषच जातो आणि आमच्या बहिणी, आमचे लेकरं बाळ काय करतो, या ठिकाणी आम्ही घरी ठेवतो प्रियानो. आणि म्हणून त्या आम्ही असं न करता फारोने हा देखील प्रस्ताव काय केला, फेटाळलेला आहे प्रियानो. त्याने त्या फारोच्या याला काय केलं, फारोचे जे सांगितलं होतं त्याला त्याने ते नकार दिलेला आहे प्रियानो. म्हणून जर सैतान देखील अशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये आणत असेल, तर आम्ही काय करतो, आम्ही त्याला सैतानाला आमच्या जीवनामध्ये बिलकुल थारा नाही दिला पाहिजे प्रियानो. आम्ही बिलकुल थारा नाही दिला पाहिजे. आम्ही देवाच्या आज्ञेप्रमाणे आम्ही पुढे गेलं पाहिजे. आम्ही जर तिसरा त्याचा जो प्रस्ताव होता, आम्ही निर्गम 10 आणि 24 आणि पासून जर पुढे वाचलं तर काय म्हणतो, केवळ माणसेच जा, गुरेढोरे इथे ठेवा. तो काय म्हणतो, केवळ माणसेच जा, अनुमती देतो, केवळ माणसेच जा आणि गुरेढोरे इथे ठेवा. आणि काय होतं, हा वरवर चांगला वाटणारा हा प्रस्ताव मोशेने स्वीकारला का प्रियानो? नाही स्वीकारला. त्या ठिकाणी सर्वांना जायला सांगितले, जेथे त्यांना उपासना करायची आहे तेथे जाण्याची, 3 दिवस प्रवास करण्याची. आणि त्या ठिकाणी फारोज काय करतो, त्यांना अर्धवट आज्ञा पालन करायला सांगत होता प्रियानो. तू पुरुष जा, स्त्रिया जा, मुले जा, परंतु तुमचे गुरेढोरे तुम्ही घेऊन जाऊ नका त्या ठिकाणी. आणि गुरेढोरे नाहीत तर देवाला अर्पण कसं करणार प्रियानो, आम्ही अर्पण कसं करणार? आमच्या जीवनातील साधने आम्ही देवाला अर्पण न करता आम्ही त्याची उपासना कशी करू शकतो प्रियानो? देवाला आम्हाला जे देवाने ज्ञान दिलेलं आहे, आम्हाला जे बुद्धी दिलेली आहे, आम्हाला जे भौतिक आशीर्वाद दिलेले आहे, ते जरा काय झालं, त्याचा जर आम्ही देवाच्या सेवेसाठी उपयोग केला नाही तर काय उपयोग नाही प्रियानो. म्हणून आम्ही आमचं काय केलं, आम्हाला देवाने जे दिलेलं आहे, मोशेला काय केलं होतं, त्यांना गुरेढोरे त्यांना अर्पण करायची होती. आणि म्हणून आम्ही सुद्धा आराधनेला जात असताना आम्ही कसं तयारीनिशी देवाला, आम्हाला देवाने जे दिलेलं आहे, ज्ञान बुद्धी दिलेलं आहे, ते काय केलं पाहिजे, आम्ही त्याची तयारी करून आम्ही आमच्या देवाकडे आम्ही आराधनेसाठी आम्ही गेलं पाहिजे. देव काय म्हणतो, देव आमची पत्नी, मुले व संपत्ती याची विनाट समर्पणाची मागणी करतो. यामध्ये कुठलीही तडजोड होऊ शकत नाही प्रियांनो. म्हणून आम्ही नेहमी काय केलं पाहिजे, आम्ही नेहमी आमच्या आराधनेसाठी जात असताना आम्हाला देवाने आम्हाला जे काही साधन संपत्ती दिलेली आहे ती सुद्धा आम्ही आम्ही त्या अनुवादाच्या पुस्तकामध्ये, तुम्ही खाली हात जाऊ नका प्रियानो. आम्ही देवासाठी काहीतरी आम्ही अर्पण घेऊन गेलं पाहिजे प्रियानो. आणि आम्ही अर्पण केवळ पुरुषांनी न जाता आम्ही आमच्या काय पाहिजे, आमच्या पूर्ण कुटुंबासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलं पाहिजे प्रियानो. आणि या ठिकाणी फारोची इच्छा होती काय, यांनी या इस्रायल लोकांनी त्या मिस्राच्या भूमीतच त्यांना तो ठेवण्याचा प्रयत्न करत होता. आज देखील काय करतोय, सैतान देखील काय करतो, तो त्याच्या आधिपत्याखालीच तो लोकांना ठेवण्याचा प्रयत्न करतो. तो आम्ही योबाचं उदाहरण पाहिलं प्रियांनो. कशा प्रकारे सैतान त्याला त्या ठिकाणी काय करत होता, त्याला छळ करत होता. परंतु आम्ही पाहतो योब कशा प्रकारे त्या ठिकाणी तो देवावर अवलंबून राहिला आणि त्याला काय केलं, देवाने त्याला त्याचं जे नुकसान झालं होतं त्यापेक्षा त्याला काय केलेलं, दुप्पट आशीर्वाद दिलेले आहेत प्रियांनो. त्याला दुप्पट आशीर्वाद दिलेले आहेत. आणि म्हणून आणि त्या ठिकाणी तो त्याला काय करत होता, तो त्यांना त्या मिश्रामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत होता. त्यांच्यामध्ये. आणि तो एक प्रकारे काय करत होता, त्यांच्यामध्ये तो फूट पाडण्याचा प्रयत्न करत होता. आज देखील तसंच आहे प्रियांनो. मंडळामध्ये आम्ही पाहतो सैतान कशा प्रकारे फूट पाडण्याचा तो प्रयत्न करतो प्रियांनो. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, अशा गोष्टीला आमच्या जीवनामध्ये, आमच्या मंडळीमध्ये आम्ही थारा नाही दिला पाहिजे प्रियांनो. आणि त्या ठिकाणी त्याचा दुसरा जो उद्देश होता, उपासना करता रिकाम्या हाताने पाठवण्याचा प्रयत्न होता. तुम्ही जा, बायका मुलासहित जा, पण तुमचे जे गुरेढोर आहेत ते तुम्हाला जे अर्पण करायचं आहे ते तुम्ही घेऊन जाऊ नका प्रियांनो. आणि खरोखर या ठिकाणी काय केलेलं आहे, मोशेने या फारोच्या तिन्ही काय केलं, तडजोडी त्याने नाकारलेल्या आहेत प्रियांनो, नाकारलेल्या आहेत. आणि 100% त्या आपल्या देवाच्या आज्ञा पाळण्यावरती तो काय ठाम राहिलेला आहे प्रियांनो. तो ठाम राहिलेला आहे प्रियांनो. आणि म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही सुद्धा या जगामध्ये जीवन जगत असताना आम्ही काय केलं पाहिजे,
वेगळं राहिलं पाहिजे प्रियानो. जगापासून आम्ही ख्रिस्ताच्या सेवेसाठी जगापासून वेगळं होणे हा आवश्यक गुण आमच्यामध्ये विश्वासणाऱ्यामध्ये पाहिजे प्रियानो. आणि त्या ठिकाणी फारोची जरी देवाची सैतानाची इच्छा असते का मी माझ्या या लोकांना मी माझ्या कह्यामध्ये ठेवील, परंतु काय होतं, आमच्या प्रभूची देखील परीक्षा झालेली आम्ही पाहतो. परीक्षा झालेली आहे, परंतु काय झालं, आमचा देव त्याच्यावरती विजयी झालेला आहे प्रियानो. आमचा देव त्याच्यावरती विजयी झालेला आहे. सैतान त्या ठिकाणी काय झालेला आहे, नामहरम झालेला आहे प्रियानो. आणि म्हणून आम्ही जरी देवावर अवलंबून राहिलो, मोशे ज्याप्रमाणे देवावर अवलंबून राहिला, त्या ठिकाणी दानिएल आणि त्याचे मित्र देवावर अवलंबून राहिले आणि ते कसे झाले, ते यशस्वी झालेले आम्ही पाहतो. आणि इस्रायल लोकांना मिस्रामध्ये जर ठेवले असते आणि किंवा मोशेने त्या फारो प्रमाणच्या म्हणण्याची जर तडजोड केली असती तर प्रियानो ते अयशस्वी झाले असते प्रियानो. त्यांना त्या कनान देशामध्ये देवाने त्यांना जे सांगितलं होतं, अब्राहम इसाक याकोबाला जे काही अभिवचन दिलं होतं, त्या कनानामध्ये जाऊ शकले नसते प्रियानो. त्यांना ते स्वर्गीय आशीर्वाद ते मिळू शकले नसते प्रियानो. आणि म्हणून काय केलं आहे, मोशेने फारोशी कुठल्याही प्रकारची तडजोड केलेली नाही प्रियानो. कुठल्याही प्रकारची तडजोड केलेली नाही प्रियानो. आणि म्हणून आम्ही देखील काय केलं पाहिजे, आम्ही देखील या जगामध्ये जीवन जगत असताना सैतान आम्हाला काय करतो, आमच्या जीवनामध्ये तडजोडीचे काही प्रस्ताव ठेवतो प्रियानो. मी सांगितलं, काही पुरुष मंडळीत जातात, बंधुजनच जातात, बहिणी काय म्हणतात, घरी पाहुणे आलेत, काम करायचंय, पाणी नाहीये, ह्या तडजोडी ठेवतो. आणि काय म्हणतो तो, दूर जाऊ नका प्रियानो. आम्ही मीटिंगला जात असताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मंडळ्या काय करतात, देवाच्या सेवकाला आमंत्रण करून देवाच्या वचनाची सेवा करतात. त्यावेळेस आमच्या घरातूनच आम्हाला विरोध होतो, ते फार लांब आहे, उन्हाचे दिवस आहेत, तुम्ही जाऊ नका, तुम्ही जाऊ नका, असे काही प्रस्ताव असतात प्रियानो. म्हणून आम्ही त्याच्यावर देखील काय केलं पाहिजे, ते तडजोड नाही केली. ते विचार काय असतात, आमच्या कुटुंबातील काही लोकांचे विचार काय असतात, ते सैतान त्यांच्या मनामध्ये घालतो, तुम्ही फार दूर जाऊ नका. आणि तिसरा विचार म्हणजे तुम्ही काय करा, तुम्ही जा, परंतु तुमचे जे अर्पण आहेत ते तुम्ही घेऊन जाऊ नका, तुमचे गुरेढोरे तुम्ही घेऊन जाऊ नका, तुमच्या साधन संपत्ती तुम्ही घेऊन जाऊ नका. म्हणून खरोखर आम्ही काय केलं पाहिजे, आमच्या देवावर आम्ही अवलंबून राहिलं पाहिजे. पवित्र शास्त्रामध्ये भरपूर उदाहरण आहेत प्रियानो, का जे लोक देवावर अवलंबून राहिले प्रियानो, देवावर अवलंबून राहिले आणि देवाने ते काय केलं, त्यांना त्यांच्या जीवनामध्ये त्यांना यश दिलेलं आहे, त्यांना सक्सेस दिलेला आहे प्रियानो. आणि म्हणून आम्ही देखील या जगामध्ये जीवन जगत असताना आम्ही काय केलं पाहिजे, आमच्या देवावर अवलंबून पाहिजे प्रियानो. आम्ही आमच्या साधन संपत्तीवर अवलंबून राहिलं पाहिजे, आम्ही जगातील इतर कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नाही राहिलं पाहिजे. तर आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही आमच्या देवावर अवलंबून पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही या विश्वासणाऱ्यांनी या जगातील गोष्टीची तडजोड करावी का, नाही प्रियानो, नाही प्रियानो. कारण तडजोड करणे म्हणजे आपल्या तत्वांचा त्याग करणे प्रियानो. तडजोड करणे म्हणजे आमच्या तत्वांचा त्याग करणे प्रियानो. आम्हाला जे देवाने शिकवलं आहे, जे आज्ञा दिलेल्या आहेत, त्याचा आम्ही काय करतो, त्याचा आम्ही त्याग करतो. आणि देवाने जे आम्हाला जे आज्ञा पालन केलं, जे शिकवलं त्याप्रमाणे आम्ही जीवन जगत नाही प्रियानो. आणि आम्ही जर असं जीवन जगलो नाही तर आम्ही काय होणार आहे, देवाला जे आम्हाला जे अभिवचन दिलेले आहेत प्रियानो, जे आम्हाला स्वर्गामध्ये तो घेऊन जाणार आहे प्रियानो, तर आम्हाला काय देवाचे सहभागी देणार, आम्हाला काय होणार, ते देवाच्या न्यायासनासमोर आम्हाला उभं राहावं लागणार आहे प्रियानो. न्यायासनासमोर आम्हाला उभं राहणार आहे बरं. किंवा असा आमच्या प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये असा प्रसंग न येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, आम्ही देवाने आम्हाला जे घालून दिलेल्या आज्ञा आहेत त्याप्रमाणे आम्ही जीवन जगलं पाहिजे. आणि खरोखर देव त्या इस्रायल लोकांना काय केलेलं आहे, देवाने 40 वर्ष प्रियानो त्यांना सांभाळलेलं आहे प्रियानो. त्यांनी जरी त्या ठिकाणी वेळोवेळी त्या इस्रायल लोकांनी काय केलं, मोशे विरुद्ध, आरोना विरुद्ध, देवाविरुद्ध कुरकुर केलेली आहे प्रियानो, तरी देवाने त्यांना काय केलं, सोडलं नाही प्रियानो. देवाने त्यांना सोडलं नाही, त्यांना टाकलं नाही. तो त्यांचा 40 वर्षामध्ये त्याने स्वर्गीय मानना पुरवला प्रियानो. त्यांना खडकातून पाणी काढून दिलं प्रियानो. त्यांना ते म्हटले आम्हाला मांस पाहिजे, त्यांना मांस त्यांनी पुरवलं प्रियानो. स्वर्ग देवाने त्यांची काळजी घेतली प्रियानो. आणि त्यांना काय केलं, देवाने अभिवचनाप्रमाणे ते त्यांना त्या ठिकाणी मोशेच्या द्वारे, अहरोनच्या द्वारे आणि शेवटी तो यहोशुआच्या द्वारे त्यांना काय केलं, त्यांना तो घेऊन गेलेला आहे प्रियानो. त्यांना तो घेऊन गेलेला आहे प्रियानो. आणि म्हणून देवाने देखील आम्हाला, जेव्हा आम्ही योहानाच्या 14व्या अध्यायामध्ये पाहतो त्या ठिकाणी तो त्या शिष्याला म्हणाला, मी जे ते आहे ते तुम्ही असावे. आणि देवाची हीच इच्छा आहे का आमचा प्रभू जर स्वर्गामध्ये आहे तर त्याच्या विश्वासणाऱ्या लोकांनी देखील काय करावं, त्याच्या बरोबर असावं, त्याच्या संगतीत असावं, त्याच्या संगतीत राहावं, ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही देखील या जगातील आम्ही प्रवासी आहात प्रियानो.
त्या इस्रायल लोकांचा 40 वर्षाचा प्रवास होता तो संपवला प्रियानो. जरी दुःख आले, सैतानाने अडथळे केले, तरी देखील त्यांना तो त्या ठिकाणी घेऊन गेला. म्हणून आमच्या जीवनामध्ये जरी अडथळणं आली तरी प्रियानो, तर आम्ही जर देवाला लावून राहिलो, देव आम्हाला त्यामध्ये सक्सेस देतो, आम्हाला यश देतो प्रियानो. आणि देव बाप खरोखर असं करण्यास आपणा सर्वांना सहाय्य करो.